मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे मा सुतो वाज अहो अलम श्लाघ्यतमं यदोकुल महो अलम पुण्यतमं मधुर्वनम यदेव पूषा वृषभश्रियः पते स्वजन्मना संक्रमणेन चांचती. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण अनेक दिवस जे थांबले होते हस्तिनापुरामध्ये, सध्याच्या दिल्लीमध्ये, हस्तिनापुरातून आज बाहेर पडायला सुरुवात केली. रस्त्यावरून ते चालत म्हणजे रथामध्ये निघाले. त्यांच्या मागे अनेक लोक, कुणी चालत निघाले आहेत, कुणी वाद्य वाजवत निघाले, कुणी भगवंताच्या सोबत आहेत. अशी एक प्रचंड गर्दी भगवंताच्या सोबत आहे. आणि अशा गर्दीमध्ये वाट काढीत 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 भगवंत निघालेत. त्या माड्या हुड्यावरून स्त्रिया बघू लागल्या देवाच्याकडे आणि एकमेकांच्यामध्ये चर्चा करतात. या स्त्रिया ज्या हस्तिनापुरामधल्या स्त्रिया आहेत त्यांनाही भगवंताचं कौतुक आहे, आकर्षण आहे. त्याचप्रमाणे भगवंताबद्दलचं थोरवीचं त्यांना ज्ञान होतं आणि त्या भगवंताबद्दल बोलू लागल्या. अहो अलम श्लाघ्यतमं यदोकुल, एकमेकींच्या मध्ये बोलू लागल्या. आता या स्त्रिया काय बोलतायत याचे विवरण भागवतकारांनी केलेले आहे. अहो एकमेकींच्या मध्ये बोलतात. अलम काय म्हणे, या यदुकुळाचं किती मोठं भाग्य असेल की ज्या यदुकुळामध्ये भगवंतांनी जन्म घेतला. श्लाघ्यतमं यदोकुल, खरोखर हे यदुकुळ किती पुण्यवान आहे. अहो अलम पुण्यतमं मधुरवनम, ते मधुवन किती पुण्यवान आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी क्रीडा केली. ती यमुना तट किती पुण्यवान आहे. यदेश मृषा वृषभश्रिय पती, ज्या ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष लक्ष्मीचा पती ज्या ठिकाणी वावरला, खेळला. स्वजन्मना चंक्रमणेन चांचती, ज्या भगवंतांनी किशोरावस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा केल्या आणि यश कीर्ती हे प्राप्त करून दिलं. पृथ्वीचं यश वाढवण्याचं काम भगवंतांनी केलं. जणू काही पृथ्वीवर भगवंतांनी येऊन सर्वांचं यशच वाढवलं, त्याचप्रमाणे कीर्ती वाढवली. अहो बत स्वर यशच तिरस्करी, या ठिकाणी जेवढे जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या सगळ्या तीर्थांचं एकच तीर्थ भगवंताचं चरण हे तीर्थ आहे. सगळ्या तीर्थांचं तीर्थ म्हणजे कोणतं असेल तर भगवंताचं चरण. याप्रमाणे स्मितावलोकम स्वपत्नीच्या प्रजा, ज्या भगवंतांनी स्मितावलोकम, त्यांच्या नुसत्या पाहण्याने, नुसत्या पूर्ण कटाक्षाने सर्व लोकांना आनंद प्राप्त केला, असे भगवान खरोखर अलौकिक आहेत. आणि या स्त्रिया सुद्धा भगवंताच्या, त्या सुद्धा किती पुण्यवान आहेत. अहो ज्या स्त्रियांनी भगवंताच्या सोबत लग्न केलं, त्यांच्यासोबत आयुष्य घालवलं, त्यांच्यासोबत क्षण क्षण व्यतीत केले, त्या स्त्रिया सुद्धा किती पुण्यवान असतील. किती हजारो जन्माचं पुण्य त्यांचं फळाला आलं असेल. त्याचप्रमाणे पिबंती या सख्य धरामृत मुहूर व्रजस्त्रियस्य मुहूर यदाशया, त्या गोकुळातल्या स्त्रिया, त्याचप्रमाणे नंद आहे, यशोदा आहे, रोहिणी आहे, त्याचप्रमाणे इतर स्त्रिया आहेत आणि त्यांच्या लग्न केलेल्या पत्नी, ह्या सुद्धा किती पुण्यवान की ज्यामुळं येता परम स्त्रीत्व मपोस्त पेशलम, ज्या भगवंताचं त्यांना सतत भगवंताचं स्मरण आहे, भगवंताचं सोबत सन्निधान आहे, भगवंत त्यांच्या सोबत आहेत. खरोखर किती अलौकिक आहेत. परेभ्य शंकित स्नेहात राजुंक्त चतुरंगिनी, याप्रमाणे एकमेकींच्या मध्ये चर्चा करतायत आणि भगवंताच्या मोठेपणाचं, कीर्तीचं कौतुक करत करत, गान करत करत त्या एकमेकींच्या मध्ये बोलतायत. याप्रमाणे श्रीकृष्ण तिथून निघाले आणि कृष्णाने कोणकोणते प्रदेश ओलांडले याचे विवरण केलेले आहे. आजच्या भौगोलिक दृष्टीने विचार केला तरी सुद्धा त्याचा आपल्याला अन्वयार्थ लागू शकतो. 5000 वर्षापूर्वी हे प्रदेश असेच होते, काही बदल झालेले नाही. थोडेफार बदल झाले असतील
परंतु कुरु भगवंत तिथून निघाले दिल्लीवरून, म्हणजे त्या काळच्या हस्तिनापुरावरून. त्यानंतर जांगल प्रांतामध्ये आले, पांचाल देशामध्ये आले, त्याचप्रमाणे शूरसेन या प्रदेशात आले आणि सयामुनान यमुनेचा जो प्रदेश आहे, यमुनेचा जो आजूबाजूचा प्रदेश आहे तिथे आले. त्याचप्रमाणे मरुधन्व मतिक्रम्य, मरुधन्व म्हणजे कमी पाण्याचा प्रदेश, मरु म्हणजे कमी पाणी, अर्थात आजचं कदाचित राजस्थानचं वाळवंट असेल, म्हणून मरुधन्व हा जो कमी पाण्याचा वाळवंटी प्रदेश आहे. त्यानंतर मारवाड प्रांत, सवीर, आभीर या प्रांतामध्ये भगवान आले आणि करत करत मत्स्य, सारस्वत, मरुधन्व हे प्रांत काबीज करत करत, अर्थात त्यांचा रथ सकाळच्या वेळेला निघाला असेल, भगवंताची गती काय आहे हे यावरून लक्षात येईल. म्हणजे एका दिवसात एवढा प्रवास केला आहे त्यांनी. त्यांच्या घोड्यांची गती काय असेल, दिल्ली, पंजाब, आजच्या भाषेत सांगतो, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, गुजरात, मारवाड याप्रमाणे, आणि मग द्वारका या ठिकाणी भगवान द्वारकेला त्या ठिकाणी येऊन पोहोचले. या द्वारकेला जेव्हा पोहोचले, त्या पोहोचल्याबरोबर संध्याकाळ झालेली होती. आनर्तान भार्गवोपाच्छरात शांतवाह मनाग विभूहू, भगवंताचे घोडे थकले, संध्याकाळ झाली होती. द्वारकेला येऊन पोहोचले. द्वारकेच्या बाहेरच भगवंतांनी शंख वाजवला. आपला शंख वाजवल्याबरोबर लोकांना कळालं भगवान आलेले. भगवंताचा पांचजन्य शंख आणि त्याचा ध्वनी लोकांना परिचित होता. आनर्तान या ठिकाणी अनर्थ हा द्वारकेच्या जवळचाच भाग आहे. तो त्या ठिकाणी भगवान पोहोचल्याबरोबर सायं भेजे दिशम पश्चात गविष्ठोगाम गतस्तदा, अत्यंत दृक्प्रत्ययी वर्णन केले, जणू काही डोळ्याने आता आपण पाहायला लागलोत असं वाटतं. भगवान पोहोचले द्वारकेमध्ये तर वर्णन असं केले, सायं भेजे दिशम पश्चात, यावेळेला पश्चिम दिशेला पाहिल्यानंतर सूर्य पाण्यामध्ये बुडून गेला. समुद्र आहे ना हो, सगळीकडे समुद्रच समुद्र, अशा समुद्रामध्ये सूर्य बुडाला. गविष्ठम, गविष्ठ शब्द सूर्यासाठी वापरलाय. गवी ही सप्तमी विभक्ती. गविष्ठ म्हणजे पृथ्वीवर जो स्थिर असतो, अर्थात पृथ्वीवरून जो फिरतो त्याला गविष्ठ असा शब्द आहे. या दृष्टीने गविष्ठम का गाम गतस्तदा, गाम म्हणजे समुद्रात, पाण्यात, पाण्यात सूर्य बुडाला, हे असं दृक्प्रत्यय वर्णन केलंय. म्हणून भागवत हे जसा आध्यात्मिक ग्रंथ आहे तसा तो साहित्यिक ग्रंथ सुद्धा आहे. मला त्यातल्या अनेक साहित्यिक गोष्टी, त्यातल्या सौंदर्य, लालित्य, साहित्य हे लक्षात यायला लागतं. याप्रमाणे आनर्तान सोपव्रज्य, भगवान आनर्त म्हणजे द्वारकेमध्ये पोहोचल्याबरोबर भगवंताने आपला शंख वाजवला. आणि हा शंख म्हणजे पांचजन्य शंख कसा दिसत होता, भगवंत कसे दिसत होते, याचं मोठं सुंदर वर्णन इथं केलेलं आहे. पांचजन्य शंख दध्मौ दरवरम तेषाम विषादम शमयन्निव, विषादन शमयन्निव, लोकांचा विषाद नष्ट करणारं. विषाद म्हणजे दुःख. भगवंताच्या शंखाचा आवाज दुःख नष्ट करणार आहे. आजही वैज्ञानिक लोक सांगतात की शंखाचा आवाज केला म्हणजे जे विषाणू आहेत ते दूर होतात. बाजूचे, आपल्याला तर तो व्यायाम घडतोच, आपल्या फुफ्फुसासाठी आवश्यकच आहे, पण आजूबाजूचे जे विषाणू आहेत ते सुद्धा शंखध्वनीने दूर होतात. आता विषाणू दूर होतात, आपल्याला स्वतःला आरोग्य प्राप्त होतं, तर मग यातून अर्थ एवढाच काढायचा की दुःख दूर करणारा भगवंताचा शंख होता. नुसता नाद ऐकला भगवंताच्या शंखाच्या. दधमौ दरवरम, दरवर म्हणजे सगळ्या शंखातला श्रेष्ठ शंख आहे हा. आणि शमयन्निव सगळा दुःख नष्ट करणारा. स उच्च काशे धवलो दरो दरो, या ठिकाणी इतकं सुंदर विवरण. म्हणजे साहित्य म्हणून जर भागवताकडे पाहिलं तर व्यासांची उंची लक्षात येते, व्यासांची प्रतिभा लक्षात येते. ते म्हणतात स उच्च काशे धवलो दरो दरो उरुक्रमस्याधर शोण शोणिमा. भगवंतानी शंख आपला हातात धारण केला होता. भगवंताच्या हातामध्ये तो शंख होता आणि त्याने तो आपल्या ओठाला लावला. भगवंताचे ओठ लाल आहेत आणि तळहात देखील लाल होते. तर ते तळहात असा धरला होता शंख
की जो तळहात म्हणजे कमळ वाटू लागलं आणि तो शंख म्हणजे राजहंस वाटू लागला. पांढरा स्वच्छ राजहंस जणू काही कमळामध्ये बसलाय असं रूप, अशी शोभा दिसू लागली. स उच्च काशे धवलो दरो दरो रूप क्रमस्याधर शोण शोणिमा. अधर शोण शोणिमा, त्यांच्या ओठांचा जो लालपणा आहे, लालिमा आहे, शोणिमा म्हणजे लालिमा, हा लालपणा त्या शंखामध्ये प्रतिबिंबित होत होता. पांढरा स्वच्छ शंख किती स्वच्छ असेल, किती पारदर्शी असेल बघा. त्यावर भगवंताच्या ओठाचा जो लाल रंग आहे तो त्यामध्ये प्रतिबिंबित झाला होता. आणि असं भगवंताच्या हातामध्ये असलेला त्या तळहाताचा लालपणा आणि ओठाचा प्रतिबिंबित झालेला लालपणा असं वाटू लागलं की एका कमळामध्ये प्रत्यक्ष राजहंस लीला करतोय, खेळतोय. दाद्मायमान कर कंज संपुटे यथाब्ज शंडे कलहंस उत्स्वना. आणि कलहंस म्हणजे राजहंस ज्याप्रमाणे एक आवाज काढतो त्याप्रमाणे भगवंताच्या शंखाचा आवाज म्हणजे हंसध्वनीसारखा होता. हंसध्वनी नावाचा एक रागही आहे ना, हंसध्वनी. तेव्हा भगवंताच्या शंखाचा आवाज हंसाच्या आवाजाप्रमाणे होता. तमुपश्रुत्य निनदम, ते ऐकल्याबरोबर यांनी एक शब्द वापरलाय, जगत भय भयानकम भयावहम. जगत भय भयावहम, तुम्ही म्हणाल लोकांचे दुःख नष्ट करणारा तर हा शंख आहे, मग जगत भय भयावहम कशामुळे हो? अहो, दुष्ट लोकांच्या मनात भय निर्माण झालं पाहिजे. इथे दुष्ट लोक आनंदाने फिरायला लागले, निर्भय आहेत, आणि चांगले लोक भयग्रस्त आहेत. सज्जन लोक भयग्रस्त आहेत आणि दुर्जन निर्भय आहेत. भगवंताच्या काळात अशी स्थिती नव्हती. दुर्जन हे भयग्रस्त होते आणि सज्जन निर्भय होते. आणि भगवंताच्या शंखाचा आवाज सगळ्या द्वारकेमध्ये गेल्याबरोबर भर्तृदर्शन लालसा, सगळ्या लोकांना असं वाटलं की कधी एकदा भगवंताचं दर्शन घेईल. अहो, किती दिवस झाले भगवंत जे गेले, महाभारती युद्धाच्या आधीपासून जे गेले ते किती दिवस, महाभारती युद्धानंतरही किती दिवस भगवंत तिकडेच होते. आत्मारामम पूर्णकामम निजलाभेन नित्यदा. भगवान स्वतः आत्माराम आहेत, पूर्ण काम आहेत. भगवंताला कशाची अपेक्षा नव्हती, पण भगवंताचा नुसता शंखध्वनी ऐकल्याबरोबर सगळ्या द्वारकेतले लोक खडबडून जागे झाले. उत्सुकता होती भगवंताच्या दर्शनाची. हातामध्ये प्रत्येकाने उपायनं घेतले. प्रत्येकाने आपल्या हैशतीप्रमाणे, आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे, शक्तीनुसार देवाच्या दर्शनाला, गुरुच्या दर्शनाला रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणतात. फूल घ्यावं, फळ घ्यावं, काहीतरी घ्यावं आणि त्यांना अर्पण करावं. रिक्त हस्तैर्न गच्छेत राजानाम देव मंदिरम, याप्रमाणे प्रत्युत्फुल्ल मुखा रोचो. मोठ्या आनंदाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दाटला. उत्फुल्ल चेहरे झाले, प्रसन्न चेहरे झाले आणि प्रत्येकजण जे मिळेल ते घेऊन, वाहन घेऊन निघाले. उपायजना हातामध्ये घेतलेत, कुणी हार घेतलेत, कुणी फुलं घेतलेत, कुणी फळं घेतलेत. त्याप्रमाणे पितरम सर्व सुरद या वसुदेवाला कळालं, बलरामाला कळालं, प्रद्युम्नाला कळालं, चारुदेशनं, त्याप्रमाणे गद, सारण हे त्यांच्या मुलं नातू यांना कळाल्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी भगवंताच्या स्वागताची तयारी केली. नतास्मते नाथ सदांग्री पंकजम. आणि या ठिकाणी त्या काळाचं वर्णन मोठं सुंदर करण्यात आलेलं आहे की भगवंतांच्या येण्यामुळं सर्वांना आनंद किती झाला. सगळं नगर सुशोभित केलं महाराज. आज जसं मोठमोठे होल्डिंग आपण लावतो ना, तसे होल्डिंग्स लावले असं वर्णन आहे. आता इंग्रजी शब्द नाही आहे, संस्कृतमध्ये, पण आपण तो समजून घ्यायचा की मोठमोठे निशाणं, त्याचप्रमाणे मोठमोठे ध्वज, मोठमोठे पताका त्या ठिकाणी सगळीकडे नगर सुशोभित केलं. पताका लावल्या आणि सगळ्यांना आनंद वाटला. मोठमोठे भगवंताच्या नावाचे, त्याचप्रमाणे त्यांच्या रूपाचे आकृती चित्रित करणारे असे मोठमोठे पताका लावल्या. आणि त्वम सद्गुरूंना परमं च दैवतम यस्यानुवृत्त्या कृतं भूमी, याप्रमाणे भगवंत तिथून द्वारकेत पोहोचल्याबरोबर सगळ्या गावातल्या स्त्रियांनाही कळालं. स्त्रिया देखील गडबडीने आपल्या माड्या हुड्यावर उभ्या राहिल्या. गोपुरद्वार मार्गे शिवकृत कौतुक तोरणाम. काय काय करावं लागतं. मंगल जेव्हा एखादा येतो, पराक्रम करून येतो,
किंवा त्याचं स्वागत करायचं असतं, एखादा मोठा महात्मा असेल, संत असेल, साधू असेल, आचार्य असतील, शंकराचार्य असतील, हे आल्यानंतर काय करावं? तो गोपुरद्वार मार्गेषु आपल्या मार्गाच्या समोरून चाललेत ना, तर स्त्रियांनी आपल्या घराच्या समोर मोठ्या घागरी भरून ठेवल्या, पाण्याच्या घागरी भरून ठेवल्या. गोपुरद्वार मार्गेषु कृत कौतुक तोरणाम, आपापल्या घरांना सुद्धा तोरणं लावले. कृत कौतुक तोरणाम, तोरणं लावले. गाव तर सजवलं, पण आपलं घरही सजवलं. आपल्या घराला तोरणं लावले, मार्ग पाणी टाकून स्वच्छ केले, सॅनिटायझर टाकलं गाव. अहो, चंदनाचे सडे, कशाचं सॅनिटायझर आलंय, चंदनाचे सडे टाकले, सुगंध येऊ लागला सगळ्या मार्गावरती. गोपुरद्वार मार्गेषु, मोठमोठे गोपुरं, मोठमोठे राजवाडे, मंदिरं, त्याचप्रमाणे त्यांच्या उंच उंच अशा प्रकारच्या इमारती, त्याच्यासमोर असलेले रस्ते, चौक, गल्ल्या, बोळं सगळे चंदनाच्या सडा टाकून सुगंधित केले. चित्रध्वज पताका, चित्र काढले, मोठमोठे ध्वजा आणि पताकांनी संपूर्ण गाव सुशोभित करून टाकलं. द्वारका काय लहान होती गाव, आणि श्रीमंत तरी किती होती. सम्मार्जित महामार्ग, या ठिकाणी मुद्दाम याचं विवरण्यासाठी करतो की द्वारकेची रचना कशी होती. म्हणजे आज ज्याला आपण ग्रामरचना म्हणतो, कशा पद्धतीने गाव असावं, कशा पद्धतीने शहर असावं, याचे काही नियम आहेत. भगवंताची द्वारका कशी होती, जी मैयाने निर्माण केलेली होती, अशी ही सुंदर द्वारका. सम्मार्जित महामार्ग रथ्यापणकच वराम्म, काय काय होतं, महामार्ग होते. म्हणजे जसे आपण मोठाले मार्ग म्हणतो महामार्ग, हे महामार्ग जसे आपल्याकडे आहेत तसे महामार्ग म्हणजे मोठे रस्ते, बाहेरून जाणारे, बाहेरून येणारे ते रस्ते. त्यानंतर रथ्या म्हणजे गल्लीबोळे, आतमध्ये असलेले रस्ते म्हणजे मूळ महामार्ग. महामार्गाच्या आत असलेल्या रस्त्यांना त्यांनी रथ्यापण असं म्हटलं. त्यानंतर आपण म्हणजे संस्कृतमध्ये बाजारपेठा, शॉपिंग सेंटर होते. आज शॉपिंग सेंटर येत असं नाही, त्याही काळात होते. मस्त सुंदर अशा प्रकारच्या बाजारपेठा शिस्तीत लावलेल्या होत्या. या सगळ्या बाजारपेठा सुशोभित केल्या, मार्ग सुशोभित केले, रथ्य त्याप्रमाणे गल्लीबोळा ह्या सुशोभित केल्या. आणि ताबडतोब सर्वांच्या वरती चंदनाचे सडे टाकले. गंध जलैर उत्ताम, गंध जलैर, सुगंधित. जसं गुलाब पाणी आपण टाकतो, एक लग्न कार्य असलं म्हणजे गुलाब पाण्याचे शिंपण करतो, त्याप्रमाणे यांनी सगळ्या द्वारकेमध्ये गुलाब पाणी आणि चंदनाचं पाणी शिंपडलं. फलपुष्पाक्षतां पुरैः, सर्वांनी आपापल्या दारासमोर मोठमोठे केळीचे स्तंभ उभे केले. कुणी आंब्याचे तोरणं लावले, त्याप्रमाणे केळीचे स्तंभ, आंब्याचे स्तंभ, कदली स्तंभ, हे सगळं पावित्र्याचं त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक आहे. याप्रमाणे दध्यक्षत, दधी आणि अक्षता यांनी युक्त सगळे रस्ते करून टाकले. अलंकृताम पूर्ण कुंभैर, भरलेल्या घागरी आपल्या दाराच्या समोर ठेवल्या. आणि बलिभीर धूपदीपकही, धूप लावला, सगळीकडे सुगंध सुटला. आणि दिवे लावले, दिवाळी साजरी केली. दिवाळी दीपकही, अनेक दिव्यांच्या माळा लावल्या, दिवे लावले सगळीकडे. का तर आनंद व्यक्त करण्याचं एक साधन आहे दिवे लावणं म्हणजे. याप्रमाणे निशम्य प्रेष्ठयामांत वसुदेवो महामनाः, वसुदेवाला तर काय आनंद झाला, देवकी प्रमुख असणाऱ्या सर्व सप्तमात्रकांना आनंद झाला. आणि अक्रूर त्याचप्रमाणे उग्रसेन हा राजा होता. उग्रसेनाने सांगितलं, जा भगवंताचं स्वागत करण्यासाठी त्यांना सामोरं जा. कुणी मोठा माणूस आला म्हणजे त्याचं स्वागत करावं लागतं. स्वागत म्हणजे त्याला सामोरं जावं लागतं, त्याला रस्ते माहीत नसतात असं नाही. अहो, गावातलाच आहे कृष्ण, तर गावातला श्रेष्ठ राजा आहे, पण त्याचं स्वागत करण्याची पद्धत आहे. त्यांना अभ्युत्थान देणे, त्यांच्या समोर जाणे, त्याचप्रमाणे त्यांना घेऊन येणे. रामश्चाद्भूत कर्म, राम म्हणजे प्रत्यक्ष बलराम दादा सुद्धा मोठे भाऊ होते म्हणून काय झालं, लहान आणि मोठा हा भावच नाहीये. या ठिकाणी श्रीकृष्ण हे परब्रह्म आहे, म्हणून भगवंताला सामोरं ते गेले. प्रद्युम्न, चारुदेशनं, सांब, जांबवती सुत हे सगळे मोठ्या आनंदाने निघाले. आणि कसे निघाले तर वारणेंद्रम, हत्ती घेऊन निघाले. भगवंताचं स्वागत हत्तीवरून यायचंय त्यांना, रथ बाजूलाच ठेवायचा आहे आणि हत्तीवर बसायचं.
वारणेंद्रम पुरस्कृत्य ब्राह्मणे सुमंगलैही. भगवंताला हत्तीवर बसवलं. हत्तीवर बसून पुढे ब्राह्मणाचा ब्रह्मघोष चालू होता, वेदघोष चालू होता. भगवान हत्तीवर बसलेले होते आणि शंख तूर्य निनादेन, शंख, भेरी, त्याचप्रमाणे मोठमोठ्या झांजा, घंटा यांचा नाद होत होता. तसेच ब्राह्मणाचा ब्रह्मघोषही चाललेला होता आणि श्रीकृष्ण प्रत्येकाकडे पाहत होते. या ठिकाणी श्रीकृष्ण द्वारकेमध्ये हळूहळू गजाच्या चालीने, हत्तीच्या चालीने, आणि हत्तीवर बसल्यामुळं तर भगवंताची शोभा काही आवृत्ती दिसू लागली. भगवंतानी त्या हत्तीवर बसल्यानंतर प्रतिजग्मू हृतदृष्टाः प्रणयागत साध्वसाः. भगवंतानी प्रत्येकाकडे पाहिलं, गत साध्वसाः. त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर सर्वांच्या मनातलं दुःख नष्ट झालं आणि भगवंताच्या स्वागताला त्या गावातील ज्या ग्रामवधू आहेत, वार मुख्याः, म्हणजे त्या ठिकाणी गानोपजीवी, नृत्योपजीवी ह्या ज्या स्त्रिया आहेत, त्याचप्रमाणे कुणी पण्यांगना, या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातले लोक आले. वेगवेगळ्या समाजातील लोक, वार मुख्य असणाऱ्या स्त्रिया, वारयोषिता या ठिकाणी आल्या. हजारो वारयोषिता आपल्या वाहनांच्या मध्ये बसून आल्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. त्यांच्या कानातले कुंडल चमकत होते, त्याची शोभा त्यांच्या गालावर पडलेली होती, याचंही वर्णन त्यांनी केले. त्यानंतर गानोपजीवी लोक आले, कुणी नट आले, नर्तक आले, गंधर्व आले, म्हणजे सगळे जे कलाजीवी लोक आहेत, कलोपजीवी लोक आहेत, ते या ठिकाणी आले. भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंतांनी सर्वांना आश्वासन दिलं, सर्वांना त्यांच्या कामना परिपूर्ण केल्या. नट नर्तक गंधर्व हा सुतमा गधवंदिना. भगवंताची स्तुती करणारे सूत आहेत, मागध आहेत, बंदी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. भगवंताची स्तुती स्तोत्र करण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी जमा झाले. विशेषतः जे भगवंताच्या स्तुतीमध्ये तल्लीन होते, मागध, बंदी, त्या काळातला एक समाज आहे ज्याला आपण मागध आणि बंदी समाज म्हणतो, की जो स्तुती करणार आहे, स्तौत्य करणार आहे, भगवंताचा मोठेपणा गाणार आहे. अशा सर्व लोकांनी भगवंताची स्तुती आणि स्तौत्य करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे सर्वांना भगवंताच्या दर्शनाचा आनंद काही और होता. भगवंताच्या सुंदर रूपाकडे सर्वजण बघू लागले. त्याचप्रमाणे भगवंताच्या अलौकिक चरित्राचं गान या ठिकाणी करू लागले आणि लसत कुंडल निर्भात भगवंताच्या प्रेममय अशा प्रकारच्या कटाक्षाने सर्वांना एवढा आनंद झाला. आता प्रत्येकाकडे बघून भगवान कसे त्यांना आश्वासन देऊ लागले याचं वर्णन केलं. या ठिकाणी हे लक्षात घेण्यासारखं आहे की समानता जरी असली दृष्टीमध्ये, तरी वागण्यात म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात समानता असू शकत नाही. कारण कुणी बरोबरीचे असतात, कुणी लहान असतात, कुणी मोठे असतात. सर्वांना काय नमस्कार करायचा असतो का? अहो, लहानांना कसा नमस्कार करणार? मोठ्यांना नमस्कार करणं स्वाभाविक आहे, पण लहानांना कसा करणार? भगवंतांनी प्रत्येकाला कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं विवरण केलेलं आहे की प्रभाभिर्वादनाश्लेष. भगवंतांनी कुणाकोणाला आश्लेष, कोणाकोणाला आश्वासन दिलं. दर्शनाला आले, प्रत्येकाला काही ना काहीतरी इच्छाच असते. दर्शन माणसानं काय फुकट घ्यावं का? माणूस दर्शन विनाकारण घेत नाही, त्याच्या मागं काहीतरी कारण असतं. आणि हे कारण काय? तर भगवंताकडून काहीतरी प्राप्त करून घ्यायचे. काय प्राप्त करून घ्यायचे? कोणाला धन पाहिजे, कोणाला दौलत पाहिजे, कोणाला श्रीमंती पाहिजे, कोणाला लौकिक पाहिजे. हे सगळं भगवंताच्याकडून प्राप्त करून घेण्यामध्ये भगवंतांनी कोणाकोणाला आश्वासन दिलं की तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे मनोरथ मी पूर्ण करील. ताबडतोब कोणाला तरी सांगितलं असेल यांची काय इच्छा आहे पूर्ण करा. असं म्हणतात की आपल्याकडे जेव्हा पेशवे आले होते, नानासाहेब रस्त्याने निघाले म्हटल्यानंतर अरे नानासाहेब निघाले, हजारो लोक त्यांच्या भेटीला गर्दी. यावेळेला एक गृहस्थ तो आला. तो म्हणला, अहो काय करावं? म्हणले, कोण आहे? हो, नानासाहेब आहेत. मग तो बिचारा फाटका होता, भिकारी. तो म्हणला, नानासाहेब काय मागावं तरी कळलं पाहिजे ना. किती मोठा माणूस असला तरी त्याला काय मागावं कळलं पाहिजे. मग सगळे लोक समोर आले
काहीतरी लोक मागू लागले, कोणाला जागीर दिल्या, कोणाला जमिनी दिल्या, कोणाला वाडे दिले, कोणाला मोठमोठे प्राकार दिले. हा म्हणला काय मागावं म्हणले. म्हणल्याला मधुकरी मागायला फडकच नव्हतं याच्याजवळ. माधुकरी मागायची होती पण फडकं नव्हतं. तो म्हणला मला फडकं पाहिजे. फडकं माग म्हणे, मला फडकं पाहिजे म्हणे. यांना नानासाहेबांना कळलंच नाही फडकं काय. तिथे काही हुशार लोक असावे लागतात. एक मंत्री तिथे होता, तो म्हणला महाराज आपल्याकडे फडकी हे जागीर आहे म्हणे, ते देऊन टाक. ते मागितले म्हणे त्यांनी. त्यांना फडके नावाचे, त्यामुळं फडकं आडनाव पडले फडके. ती फडक्याची जागीर याला देऊन टाकली. बाबा बाबा म्हणलं मी फडकं मागितलं होतं. अहो काय मागावं कळलं पाहिजे. अर्थात त्यासाठी योग्य सूचना देणारा मंत्री लागतो. असो, ज्याप्रमाणे भगवंतांनी प्रभादाभिर कोणाला आश्वासन दिलं, त्याचप्रमाणे कोणाला बरोबरीचे लोक समोर आल्याबरोबर त्यांना आलिंगन दिलं. बरोबरीचे मित्र आहेत, आलिंगन दिलं. करस्पर्श, कोणाला आपण नाही का हात मी एकमेकांमध्ये मिसळतो, गुडमेलाव करतो, त्याप्रमाणे हात वा वा वा, कधी आले तुम्ही, बरे चाललंय ना. कोणाला लांबूनच नमस्कार, कोणाला आश्वासन, कोणाला फक्त दृष्टीनेच हा 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 ठीक आहे ठीक आहे, दृष्टीत फक्त भुवईच उडवायची तेवढी. त्याच्याहून कळलं याला प्रेम वाटलं, याला आनंद वाटला, यांनी आपल्याकडे पाहिलं, बस. कोणाला आलिंगन दिलं, कोणाच्या हातामध्ये हात मिसळविला, आणि कोणाला फक्त ईक्षण त्याकडे पाहिलं. त्याचप्रमाणे वेगवेगळे जाती जमातीचे लोक आले. जशा नर्तकी स्त्रिया आल्या, त्याचप्रमाणे गानोपजीवी लोक आले, मागध आले, बंदी आले, कुणी वेगवेगळ्या स्तरातले लोक आले. ह्या सगळ्या स्तरातल्या लोकांना चाश्वपाकेभ्यो वैरष्टाभिमतेर्विभुः, आणि भगवंतांनी सर्वांना आश्वासन दिलं. सर्वांना मागध आणि बंदी हे भगवंताची स्तुती करत होते. त्यांचं कामच आहे. बंदीगण जे असतात ना, ते स्तुती स्तोत्र करतात. अर्थात ही स्तुती काही विनाकारण तोंडपूजेपणा नसतो. स्तुती म्हणजे तोंडपूजेपणा नाही. स्तुती म्हणजे त्यांचं मोठेपणा गायचा. आता अशा प्रकारच्या भगवंताच्या मोठेपणाचं कौतुक, ते कसे दिसतात काय नाही याचं वर्णन त्या स्तुतीमध्ये मागधबंदी करत असतात. ही स्तुती कशी आहे. ओम बरहा पीड मेघ श्याम मंदहास्य, भगवंताचं हास्य मंद आहे. बरहापीड म्हणजे मयूर पिच्छ लावलेला आहे. बरहापीड मेघश्याम मंदहास्य विराजित वदन, चतुर्भुज शंख चक्र गदा पद्माद्यायुध, पीतांबरधर वनमाला विभूषित कंदर सुंदर बृहलता, नयन कर्ण नासिका कटित वक्षस्थल कौस्तुभ श्रीवत्स श्रीनिकेतन प्रलसत चारुहारो दामकांचन कंकणांगलांगुलीय केयुर स्फुरण मकर कुंडल मंडित गंड युगल त्रळ तप्त कांची विद्न भोज्वलित वैदूर्यन धकिरीटोल्लसित भूषण भूषित कुंकुमा गुरुकुस्त्री घन चर्चित श्रीखंड घन चर्चित कल्पद्रुम कुसुम तुलसीदल मंजुल मंजुल आमोद पुण्य पुंज पूज बृहत साम सनक सनंदन सनातन सनत कुमार ऋषभ कपिल बादरायण प्रह्लाद नारद चरणकमल सूर्यकोटी प्रतीकाश चंद्र अमृताधार प्रकृत्यार ममाण रमा रंगधाम लीला विग्रहानेक स्पृक स्वशक्त्याभिराम कमलानाथ अनंत कोटी ब्रह्मांडाधीश अनंत कोटी ब्रह्मांडाधीश पाहि पाहि दिनम कृष्ण दयारणम स्वचरण शरणम पालय पालय माम प्रभो. हे देवा आमचं रक्षण कर. मग त्याचं सगळं वर्णन, भगवंत कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, चतुर्भुज कसा आहे, शंखचक्र गदा पद्मा हे सगळं आयुध कशी धारण केलेली आहेत, तो दिसतो कसा, सगळे भगवंताच्या समोर सनक सनंदन सनातन सनत कुमार कपिल ऋषभ कपिल बादरायण प्रह्लाद नारदादी वंदित चरण कमल हे भगवंताच्या समोर कसे आहेत. ब्रह्मादिक देव भगवंताचा या ठिकाणी जय जयकार कसा करतात याचं वर्णन यातून येतं. आणि याला म्हणतात बिरुदावली. आणि हे बिरुदावली गाण्याचं काम हे मागधबंदी वगैरे करत असतात. याप्रमाणे भगवंतांनी ही सगळी बिरुदावली ऐकली, आनंद वाटला, आणि त्यांना आश्वासन दिलं, त्यांना धन धान्य दौलत देऊन आनंदित केलं. याप्रमाणे भगवंताच्या ह्या अलौकिक कृत्याचं सर्व लोक दर्शन घेत होते. आशिभिर युजमानान्यैर बंदी भिष्टावशपुरम. याप्रमाणे कोणाला आश्वासन देत देत, कोणाला नुसतं हसत, कोणाकडे फक्त डोळे बारीक करून पाहत, कोणाकडे हास्य, तर कोणाला फक्त भोईच उडवणे, कोणाकडे स्मित हास्य करून, तर कोणाला आलिंगन देत देत, कोणाला हस्तांदोलन करत, आणि कोणाला नमस्कार करत. जे गुरु आले
त्यांना नमस्कार केला भगवंतांनी. पहिल्यांदा गुरुची भेट झाल्याबरोबर गुरुला नमस्कार केला, कारण गुरु हा कधी आदरणीयच आहे. त्याप्रमाणे आणि या मोठमोठ्या वाड्या हुड्यावरून स्त्रिया पाहत होत्या. हरम्यानुरुर विप्र तदीक्षण महोत्सवा. काय शब्द वापरला, तदीक्षण महोत्सवा. हा कोणता महोत्सव आहे हो म्हणे, हा ईक्षण महोत्सव आहे. पाहणे हाच महोत्सव. या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं दर्शन हाच एक महोत्सव आहे. महोत्सवामध्ये आनंद असतो ना, महोत्सव म्हणजे आनंद, आनंदाचं निधान म्हणजे महोत्सव. हा कोणता महोत्सव आहे, तदीक्षण महोत्सव. हा भगवंताचं रूप पाहणे, त्याचं वैभव पाहणे, त्याचं मोठेपणा पाहणे हाच एक महोत्सव आहे. याप्रमाणे सगळ्या स्त्रिया तदीक्षण महोत्सवा नित्यम निरीक्षमाणाम यदिबारकौकसाम त्यांनी वर्णन केलंय. नित्यपी खरं म्हणजे भगवंतांना यांना रोजच दिसत होते. उगा एक 5-6 महिने नव्हते म्हणून काय झालं, पण रोजच दिसत होते. नित्यम निरीक्षमाणानाम, द्वारकेतल्या लोकांना तर रोजच कृष्ण दिसत होते, पण तरी रोजच तेवढं कौतुक होतं का. अहो नवम नवम, भगवंताचं रूप हे नित्य नव आहे, भगवंताचं चरित्र हे नित्य नव आहे. रुचिरन नवम नवम, भगवंताचं चरित्र ही रुचिर आहे, ते दर क्षणी नवीन आहे. म्हणून नैव तृप्यंती ही दृशा. ते म्हणतात हो बरोबर आहे, आम्ही रोज पाहत होतो, पण नैव तृप्यंती ही दृशा, परंतु आमच्या डोळ्याला कधीच कंटाळा आला नाही कृष्णाकडे बघून. कारण श्रीकृष्णाचं वैभवच, श्रीकृष्णाचं रूपच असं आहे की अलौकिक स्वरूपाचं आहे. भगवंताच्या रूपाचं दर्शन घेताना कधी डोळे थकले नाहीत, कंटाळा आला नाही. आणि का बरं म्हणे, श्रेयो धामांगत मच्युतम, जिथे प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांना कधी सोडत नाही, लक्ष्मी त्यांच्या पायाला कधी सोडत नाही, म्हणून आपण तिला अनपायिनी असं म्हणतो. जी भगवंताचा पाय कधी सोडत नाही, जी भगवंताच्या हृदयस्थानाला कधी सोडत नाही, अशी लक्ष्मी जर भगवंताला सोडत नसेल तर बाकीच्यांना कसं सोडा वाटेल हो. श्रेयो निवासो यस्योर पानपात्र मुखम दृशाम. श्रेयो निवासो, ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचं वास्तव्य आहे, अशा भगवंताचं मुख हे सुंदर आहे. अशा सुंदर मुखाचे भगवान, ज्यांच्या बलदंडाच्या वर संपूर्ण द्वारका मोठ्या आनंदाने या ठिकाणी विहार करते. बाहव लोकपाला नाम, ज्याच्या शक्तीमुळं सगळे लोकपाल योग्य काम करतात. सारंगाणाम पदांबुजम, आणि सारंगाणाम पदांबुजम आपल्या ज्ञानदेव माऊलींनी नाही का वर्णन केलं, ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडितू अवगणू रे भ्रमरा. आपल्या मनाला भ्रमर व्हायला सांगितलेलं आहे का, तर हा भ्रमर म्हणजेच भगवंताच्या चरणाच्या चरणकमल, भगवंताचे चरणरूपी कमल आहेत, आणि त्या कमलामध्ये भुंग्यांनी तल्लीन व्हावं. चरणरूपी कमल आहे. या ठिकाणी तो शब्द वापरलाय, सारंगाणाम पदांबुजम. सारंग म्हणजे भुंगा, सारंग इव सारभुक. त्याला सारंग का म्हणतात, तर तो सार ग्रहण करतो, म्हणून तो सारच ग्रहण करतो. फूल जागच्या जागी राहतं, फुलाचा फक्त मध भुंगा घेतो, म्हणून त्याला सारंग असा शब्द आहे. जो सार ग्रहण करतो तो सारंग. आणि भगवंताच्या चरण कमालामधला सार ग्रहण करणारे भक्त म्हणतात की माझं मन भुंग्याप्रमाणे व्हावं. देवा, काही नाही होता आलं तरी निदान आम्हाला भुंगा तरी होऊ दे, तुझ्या पायावरच्या जवळ राहता येईल. याप्रमाणे सीतातपत्र बेजनरूपस्कृतम प्रसून वर्षे विवर्षतः पथी. भगवंतांचं सौंदर्य कसं दिसत होतं, सीतातपत्र, पांढरं स्वच्छ अशा प्रकारचं छत्र होतं, आणि ते धारण केलेलं होतं. त्यावरती पुष्प वर्षाव होत होता ठिकठिकाणी. पिशंगवासा वनमालया बभौ, आणि भगवंत पिवळ्या धमक अशा प्रकारच्या पितांबराने सुशोभित होत होते. त्यांनी वर्णन असं केलंय की घनो यथार्कोट उपचाप वैद्युतैही. आकाशामध्ये खरं म्हणजे सूर्य, त्याच वेळेला इंद्रधनुष्य आणि त्याच वेळेला चंद्र यांची प्रभा नाही दिसू शकत, कारण सूर्याच्या पुढे चंद्राची प्रभा कशी दिसेल. पण श्रीकृष्णाच्या वर्णनामध्ये तिन्ही गोष्टी एकत्र आणल्यात त्यांनी. म्हणजे जी अकल्पित अशा प्रकारची गोष्ट आहे, अकल्पनाख्य कल्पतरो, जे आपण कल्पनाच करू शकत नाहीत अशी गोष्ट. अकल्पः कल्पद्रुम मम सकल संकल्प दलनी. देव कसा आहे तर आपण त्याची कल्पनाही नाही करू शकत. सूर्य असावा, सूर्याबरोबर चंद्रही असावा, आणि इंद्रधनुष्य असावं. त्याप्रमाणे भगवंताचं पिवळा पितांबर, त्याप्रमाणे त्याचं पांढरं स्वच्छ छत्र म्हणजे सूर्याप्रमाणे असं सांगितलंय.
पांढरं स्वच्छ छत्राचा प्रकाश पडलाय सूर्याप्रमाणे. आणि घनो यथार्को, घनो कशामुळे हो? अहो, भगवान गोपाल कृष्ण हे जलदाच्या रंगाचे आहेत, काळसर. जसा जलद म्हणजे पावसाळ्यातले ढग असावेत त्याप्रमाणे भगवंताचं रूप आहे. श्यामवर्ण भगवान आहेत. श्यामवर्ण भगवान, त्याच्यात चमकणारी वीज, तिथे असलेला चंद्र, तिथे असलेला सूर्य आणि या इंद्रधनुष्य यांचं एकाच वेळेला जर दर्शन घडलं तर कसं घडेल? आपण मनाच्या चक्षु पुढे आणा, मनश्चक्षु पुढे आणा म्हणजे कळेल. ते म्हणतात घनो यथार्कोटुपचा भवैद्युतैहि. अशा प्रकारे भगवंताचं सुंदर विवरण या ठिकाणी केलंय. भगवान तिथून रस्त्यावरून येत येत सर्वांचं स्वागत घेत घेत घेत, सर्वांना आशीर्वाद देत देत, सर्वांना भेट देत देत पहिल्यांदा आले. इतक्या दिवसांनी भगवान आलेत, द्वारकेत आलेत. पहिल्यांदा कुठे गेले असतील? आपल्या बायकोकडे गेले असतील नक्की. रुक्मिणी वाट पाहत असेल. अहो, पट्टराणी बायकोकडं? अहो नाही. पहिल्यांदा गोपाल कृष्ण कुठे गेले हे मुद्दाम यासाठी सांगतोय की आपल्याला सुद्धा यातून काही घेता यावं. भगवंताच्या आचरणातून काही गोष्टी घेता याव्या. भगवंताचं आचरण हे कसं श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. श्रीकृष्ण आल्याबरोबर पहिल्यांदा वर्णन त्यांनी केलंय, प्रविशस्तु गृहं पित्रोः. आपल्या वडिलांच्या घरात. आता भगवंतांनी प्रत्येकाचे महाल वेगळे केलेले होते. वसुदेवांचा महाल वेगळा होता. वसुदेवांच्या 18 बायका होत्या एकूण वसुदेवाला, त्यातल्या 7 प्रमुख सांगितल्या. तर ह्या 18 बायकांचे सुद्धा महाल वेगळे होते. भगवान पहिल्यांदा वसुदेवाच्याकडे गेले आणि नमस्कार केला. आपल्या वडिलाकडे गेले, पहिल्यांदा वडिलांचं दर्शन घेतलं. प्रविशस्तु गृहं पित्रोः परिष्वक्त स्वमातृभिः. वसुदेवाला नमस्कार केल्याबरोबर तिथे त्यांच्या बाकीच्या आई म्हणजे 7 प्रमुख आई आहेत आणि एकूण 18 बायका त्यांना. त्यापैकी सगळ्या कृष्ण आलेत म्हटल्याबरोबर वसुदेवाच्या महालामध्ये आल्या. आपल्या आईंच्याकडे पाहिलं, आईंना नमस्कार केला. 7 प्रमुख आई. ववंदे शिरसा सप्त देवकी प्रमुखा मुदा. देवकी, रोहिणी वगैरे ज्या 7 माता आहेत भगवंताच्या प्रमुख आणि बाकीच्या या सर्वांना भगवंताने नमस्कार केला. त्या वसुदेवाला, देवकी प्रमुख असणाऱ्या बाकी सर्व मातांना नमस्कार केला आणि आनंद एवढा झाला की वसुदेवाच्या डोळ्यातून, देवकीच्या नेत्रातून, रोहिणींच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याने वर्णन असं केलंय की भगवंतांनी नमस्कार केल्याबरोबर डोळ्यातून एवढे अश्रू वाहिले की त्या अश्रूनेच भगवंताला स्नान घडलं. त्यांच्या डोक्यावर अश्रूंचा, या ठिकाणी भगवंताच्या डोक्यावरून अश्रू धारा त्यांच्या वाहू लागल्या. ता पुत्र मंकमारोप्य स्नेहस्मृतपयोधरा हर्षविवृतात्मा शिशुर नेत्रजलजलैहि. शिशुर स्नान घडलं. स्नान भगवंताच्या डोक्यावरून स्नान घडलं. कशाचं? अश्रूंचं. इतकं प्रेम इतक्या दिवसांनी भेटल्यानंतर काय वाटेल आई वडिलांना. त्यानंतर भगवान त्यांचं दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन, सर्वांना बोलून सर्वांच्या बद्दल सगळी माहिती सांगितली. काय घडलं काय नाही त्यातले सर्वांचं भगवंतांनी मनःपूर्वक प्रेम व्यक्त केलं आणि सांत्वनही केलं. कारण महाभारतीय युद्धामध्ये अनेक लोक मारले गेले, त्याचं दुःखही होतं. हे सगळ्यांचं सांत्वन केलं आणि तिथून मग स्वभवनम, आपल्या भवनात आले. भगवंतांनी 16,108 स्त्रियांसाठी स्वतंत्र बंगले स्थापन केलेले होते. 16,108 साठी 16,108 बंगले होते. एका वेळेला सर्वांच्याच मंदिरामध्ये भगवाननी प्रवेश केला. एकट्या रुक्मिणीच्या नाही, एका वेळेला सर्व. पत्न्या पतिं प्रोक्ष ग्रहानुपागतम. आणि सगळ्या स्त्रिया वाटच पाहत होत्या कृष्णाची. मुपागतम, भगवंताच्या येण्याची वाट पाहत होत्या. आपले आपले व्रत, आता यावेळेला स्त्रियांनी काही काही व्रत केले होते देव लवकर यावेत म्हणून, हे सगळे व्रत बाजूला ठेवले. आज व्रताचं पारणं झालं. आज कृष्ण आलेत म्हटल्यावर काय आनंद झाला. आता कृष्ण आपल्या घरात येतात, द्वारात येतील म्हणून सगळ्याजणी थांबल्या. हातामध्ये ताटं घेतले ओवाळण्यासाठी, दिवा लावला. त्याचप्रमाणे भगवंताला ओवाळण्यासाठी ताट तयार केलं. पत्न्या पतिं प्रोक्ष ग्रहानुपागतम विलोक्य संजात मनोमहोत्सवा. संजात मनोमहोत्सवा. दुरूनच आधी पाहिलं मनोमहोत्सवा. आधी भगवंताला लांबून पाहिलं आणि किती आनंद झाला. सगळ्या अंगावर रोमांच उभे राहिले, प्रेम दाटून आलं, अंतःकरण भरून आलं.
भगवंताने पाहिल्याबरोबर सगळ्या स्त्रियांच्याकडे भगवंतानी एक कटाक्ष टाकल्याबरोबर सगळ्या स्त्रिया लाजल्या. ब्रीडित लोचनान नाह. सगळ्यांनी पाहिल्याबरोबर आधी उत्सुकता पाहण्याची, पण कृष्णाची आणि त्यांची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर ब्रीडित लोचनान नाह. आता ब्रीडा म्हणजे लज्जा, आणि लज्जा हा स्त्रीचा स्वभाव आहे. लज्जा म्हणजे काही त्याचा अर्थ असा नाही की लज्जेच्या माध्यमातून स्त्रीला कमीपणा लेखला नाही. लज्जा म्हणजे तो स्वभाव धर्म आहे. म्हणून लज्जा हा स्वभाव धर्म आहे, तो स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्या काळातल्या जुन्या पद्धतीप्रमाणे डोक्यावरून पदर घेण्याची प्रवृत्ती होती. सर्व स्त्रियांनी आपले डोक्यावरचे पदर बाजू सावरले आणि तोंडासमोर घेतले. याप्रमाणे तमात्मजयी आणि या सगळ्यांनी आपापली मुलं कृष्णाकडे पाठवले. निदान या मुलांच्या निमित्ताने आपण कृष्णाला जवळ जाऊ. म्हणजे आपल्याला तर आता जाता येत नाही जवळ, पण या मुलांच्या निमित्ताने, हे मुलगा म्हणजे मीच आहे. तमात्मजम, आपले आत्मज, आपले मुलं पाठवले कृष्णाकडे. मग कृष्णाने आपोआपच त्यांना जवळ घेतलं, म्हणजे जणू काही मलाच जवळ घेतलं असं त्यांच्या मनात वाटू लागलं. तमात्मजे दृष्टी भिरांतरात्मना, त्यांच्या भगवंतानी त्यांना जवळ घेतलं, त्यांना आलिंगन दिलं म्हणजे आपल्यालाच दिलं अशी भावना केली. आणि दुरंत भावा परिरे धीरे पती, आपल्या दुरंत भाव, आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे, जो दुरंत म्हणजे जो थांबवता येत नाही, जो अडवता येत नाही. कारण पती समोर दिसल्यावर अंतःकरणातला भाव कसा अडवणार? अहो, जसा गंगेचा ओघ हा धोधो धोधो वाहत असतो, तो अडवता येत नाही. त्याप्रमाणे यांच्या अंतःकरणामधला जो वेग आहे, भाव आहे, तो भगवंताच्या प्रेमाचा आहे, तो भगवंताच्या भेटीचा आहे, तो भगवंताच्या विरहानंतरच्या दर्शनाचा आहे. अशा भगवंताकडे अंतःकरणाची प्रवृत्ती ओघाप्रमाणे वाहत होती, तो अडवणं शक्य नव्हतं. म्हणून मुलांना पाठवलं. आणि असा नियम आहे, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असं सांगितलंय की ज्या वेळेला पती घरी नसतो त्यावेळेला स्त्रीनी कसं राहावं याचे काही नियम आहे, आणि पती समोर आल्यानंतर कसं यावं याचेही काही नियम आहे. पती जर घरी नसेल तर स्त्रीनी कसं राहावं, ज्याला आपण ज्या स्त्रियांच्या स्नान, त्याप्रमाणे विलेपन, हे पती समोर आल्यानंतर स्नान करावं, शुचिर्भूत व्हावं, विलेपन घ्यावं, गंध वगैरे लावावं, चांगल्या प्रकारच्या वस्त्र प्रावरण घालावीत आणि मग सामोरं जावं. कसेही सामोरं जाऊ नये, झिंजा सोडलेल्या आहेत आणि सामोरं गेले, हे चुकीचं आहे. म्हणून त्यांनी वर्णन केले, तमात्मजे दृष्टी भिरांतरात्मना दुरंत भावा परिरे ध्येयतिकम निरुद्धमप्यास वबंधुनेत्रयोः. आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. डोळ्यातून अश्रू, सतत अश्रुधारा इतक्या दिवसाच्या विरहाच्या वाहत होत्या. आणि लज्जा ही वाटत होती भृगवर्य वैक्लवात, लज्जा अंतःकरणात वाटत होती. आणि कधी एकदा कृष्णाला बोलेल, कृष्णाशी कधी चर्चा करील, संवाद कधी करील, याची सर्वांना उत्सुकता होती. पदे पदे का विरमेत तत्पदा, याने वर्णन केले. अहो, सर्व स्त्रियांना असं का नाही वाटणार? पदे पदे का विरमेत तत्पदा चलापिय चीर्ण जहाती कर हिचित. जिथे प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा भगवंताचे चरण कधी सोडत नाही, तिथे बाकी स्त्रियांना भगवंताचे चरण सोडून इतके दिवस झाले, आता कसं थांबेल? म्हणून एवं नृपाणाम क्षितिजार भार जन्मना, भगवंतानी या भूमीवरचा भार हरण केला. महाभारती युद्ध केलं, न धरी शस्त्र करेमी गोष्टी सांगे न युक्तीचा आचार, असं जरी केलं तरी प्रत्यक्षात युद्ध कोणी घडवलं? हो, भगवंतांनीच घडवलं. शिष्टाई करण्यासाठी भगवंत गेले. त्यांनी वर्णन केले की शिष्टाई करण्यासाठी जेव्हा देव गेले, भगवंत गेले, तेव्हा दुर्योधन कसा कसा चुकत गेला, आणि या सगळ्याचा बरोबर भगवंतांनी वापर करून घेतला. वास्तविक त्यांनी जेवायला बोलवलं, त्याला वाटलं भगवंताला जेवायला बोलवा, पण दुष्ट लोकांच्या अंतःकरणाचं काय सांगता? कृष्णाने सांगितलं नाही, मी तुझ्याकडे नाही जेवणार, मी विदुराकडे जेवेन. इथं त्याचा मानभंग झाला, वाईट वाटलं त्याला. तो म्हणाला, अहो तुम्ही राजाचे दूत म्हणून आलेला आहात, तर माझ्याकडेच थांबायला पाहिजे. ते म्हणाले, नाही, तुझ्याकडे नाही थांबणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्णाने आपली चाणाक्षता ठेवली आहे. आणि एवढंच नव्हे तर सभेमध्ये जाताना सुद्धा बाहेर सगळे सैन्य उभं केलं होतं कृष्णाने. कृष्ण काही एकटे गेले नव्हते, सैन्य सोबत नेलं होतं. ही सगळी मोठी योग्य योजना होती.
या महाभारतामध्ये म्हणजे चंपू रामायण आणि चंपू महाभारत, प्रामुख्याने चंपू महाभारतामध्ये याचं वर्णन फार सुंदर करण्यात आलेलं आहे. चंपू भारतामध्ये याचं वर्णन असं केलंय की दुर्योधनाने असं पक्क ठरवलं होतं की कृष्ण आल्यानंतर काय करायचं. त्यांनी सगळ्या राजांना सांगून ठेवलं कृष्ण आल्यानंतर उभं राहायचं नाही. राजांची आधी मिटिंग घेतली बरं का, आणि त्यांना सांगितलं कृष्ण आल्यावर उभं राहायचं नाही. आणि स्वतः दुर्योधन या द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग त्यांनी एका कलाकाराकडून चित्रित केला होता. त्याचे चित्र काढलं होतं आणि ते पाहत बसला होता. ते पाहत म्हणजे कृष्ण आल्यावर त्याला काय दिसावं, तर आम्ही कसं केलं पहा हे त्याला दिसावं. पण घडलं वेगळंच. कृष्ण आल्याबरोबर राजे उभे राहिले, सगळे आसनावरून धरपडले. कृष्णाचा प्रभावच तसा होता. काही काही लोकांचा प्रभावच असतो, तुम्ही कितीही म्हणा ते बरोबर त्या कृती घडतेच. श्रीकृष्णाचा प्रभावच. सर्व लोक उभे राहिले आणि मग मात्र दुर्योधने गांगरला. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की श्रीकृष्णाचा प्रभाव एवढा. श्रीकृष्णाने शिष्टाई केली खरी, पण ती युद्ध करण्यासाठीच केली. युद्ध व्हावं हाच कृष्णाचा उद्देश होता, कारण त्याशिवाय भार हरण झाला नसता. याप्रमाणे ते म्हणतात की भगवंतानी स्वतः मक्षविहिणी परिवृत्त तेजसाम, भगवंताने हजारो अक्षविहिणी सैन्य या ठिकाणी नष्ट केलं. ते कसं केलं? निरायुधा, हातात आयुध न घेता केलं. एक आयुध देखील निशस्त्र. लोक म्हणतात अहो कसं काय हो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं? निशस्त्र, युद्ध न करता, हातात शस्त्र नाही, युद्ध केलं नाही, शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य कसं मिळालं? निशस्त्र, कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता, हातात शस्त्र न घेता आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं? हे गांधीजी यांचा मोठेपणा आहे, गांधीजींचं कौशल्य. मिथो वधेनो परता निरायुधा. भगवंतांनी सुद्धा एकमेकांना आपसामध्ये लढवलं. आणि या ठिकाणी ते म्हणतात की ज्याप्रमाणे कंटकं कंटके नाही, ज्याप्रमाणे काट्याने काटा काढावा किंवा ज्याप्रमाणे एखाद्या बेळूच्या वनामध्ये आग लागते, बेळू पेट घेतो आणि बेळूमुळं सगळं वन पेटून जातं, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्यांच्यामध्येच युद्ध करायला लावलं आणि त्यांच्याच लोकांना त्यांच्या लोकांकडून समाप्त केलं. याप्रमाणे भगवंतानी यांनी वर्णन केलंय. विधाय वैरम श्वसनो यथा नलम. अनल म्हणजे अग्नी ज्याप्रमाणे बेळूमध्ये प्रज्वलित होतो आणि शेवटी बेळूचं वन नष्ट होतं, त्याप्रमाणे दुर्योधनादिकांना ठार केलं, नष्ट केलं. असे भगवान उद्दाम भाव पिशुनाम बलगुहास. भगवंताचं स्वरूप काय सांगावं? भगवंताचं पाहणं, त्यांचं गोड भाषण. वल्गू, भगवान अत्यंत गोड भाषेत बोलत असत. हे शिकण्यासारखं आहे. नेहमी चेहऱ्यावर प्रसन्नता होती. नाहीतर आपण म्हणतो ना की का रे रडायला काय झालं, कुठं रडतोय म्हणे, मग दिसायला रडायला, अहो मेरी सूरत ही वैसी. अरे रडका चेहरा काय उपयोगाचा? नेहमी माणसाने हसतमुख असावं. किती दुःख माणसाला, कोणाला दुःख नसतो, शोक कोणाला नसतो, पण चेहरा हा हसतमुख पाहिजे, प्रसन्न पाहिजे, समोरच्याला आनंद वाटला पाहिजे. भगवान तसे होते. उद्दाम भाव पिशुनाम बलगु हास. भगवान गोड बोलायचे. भगवंताच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्याबद्दल प्रेम होतं. आणि भगवान रेमे श्रीरत्न कुठस्थो भगवान प्राकृतो यथा. भगवान सगळ्यांना प्राकृत वाटले. प्रत्यक्षात भगवान ईश्वरीय तेज सामर्थ्य असलेले, परंतु त्यांना लोकांना ते प्राकृत वाटले, सामान्य वाटले. स्त्रीरत्न कुटस्थो. या काळात सर्व स्त्रियांना सुद्धा एवढे स्त्रीरत्न भगवंताजवळ होते. 16,108 स्त्रिया भगवंतानी केल्या, पण भगवंत कोणामध्येही लिप्त झाले नाही, कोणाच्याही पुढे झुकले नाहीत, कोणाच्याही प्रमाणे ऐकले नाही. स्त्रैण भगवान नाहीये. म्हणून आपण म्हणतो 16 सहस्रभोगिनी ब्रह्मचारी म्हणवीस. हे काय कौशल्य? भगवान हे ब्रह्मचारी कशामुळे? तर त्यांच्या स्वतःच्या मनावर त्यांचं नियंत्रण होतं. कोणत्या स्त्रीच्या नादाला लागले नाही, स्त्रैण झाले नाही. जुन्या एका विवरणात एक ठिकाणी म्हटलंय की स्त्रिया, या ठिकाणी स्त्रीचा कमीपणा नाही पण गंमत म्हणून सांगतो की स्त्री ही कशी फिरवते नवऱ्याला. ते म्हणतात, आता जुन्या काळात भवरा होता, भवरा आपल्याला माहिती आहे, आणि त्याला एक दोरी असायची, जाळी म्हणतात त्याला. ती जाळी अशी गुंडाळावी लागायची आणि असा भवरा फेकला की तो गर्र फिरायचा. जाळी जशी भवऱ्याला
कांता फिरवी तशीच नवऱ्याला, जाळी जशी भवऱ्याला. कांता फिरवी तशीच नवऱ्याला, लाज नाही हवऱ्याला. काढीतसे शेण पाणी गवऱ्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गंमत म्हणून सोडून द्या, परंतु भगवंत असे स्त्रीच्या हातात गेले नाही. नाहीतर स्त्रीच्या हातात भगवान गेले असते तर गरगर गरगर नुसते फिरले असते 16,108 स्त्रियांच्या भोवती. कृष्ण फिरले नाही. ते म्हणतात श्रीरत्न कुटस्थो भगवान प्राकृतो यथा. लोकांना भगवान प्राकृत वाटले, परंतु ते प्राकृत नव्हते, ते अलौकिक होते. लोकांना ते सामान्य वाटले. लोक म्हणले हो देव, कुठं देव आहे हो, हा देव आहे काय, असा कुठं देव असतो का, चोऱ्या करणारा देव असतो, पळून जाणारा कुठं देव असतो का. म्हणजे कृष्णाबद्दल जर आपण म्हणलो की कृष्ण ईश्वर आहेत, देव आहेत, अहो कशाचे देव आहेत. जरासंध इतक्या वेळेला आला, मग जरासंधाच्या समोरासमोर युद्ध का नाही केलं बरं, पळून का गेले बरं. तो काल्यवन आला आणि कृष्णाला युद्ध करायचं, काल्यवनाला मारून टाकायचं, मग पळून का गेले. आणि मग कृष्णाचं नाव हे पलायन करणारे, पळून जाणारे, म्हणून आपण म्हणतो की देव हे घाबरले, पळाले, लपले आणि पळाले, घाबरले. वास्तविक कृष्ण पळाले नाहीत, पण पळाल्याचं नाटक केलं. म्हणून आपण देवाला एक रणछोड दास असं म्हणतो. रणातून पळाले, रणछोड म्हणजे युद्धातून पळाले. मग युद्धातून पळणं काय चांगलं लक्षण आहे का. वास्तविक युद्धाच्या मधून पळणं हे कमीपणाचं लक्षण आहे. पण कृष्णाने तेही स्वीकारलं, म्हणजे असं मी रणछोड, मला काही कृती करायच्यात, काही लीला करायच्यात. तेव्हा कृष्णाने जे जे रणछोड सारखी उपाधी सुद्धा मोठ्या आनंदाने स्वीकारली. ब्रह्म ही उपाधी स्वीकारली आणि रणछोड ही उपाधी स्वीकारली. त्यामध्ये त्यांना काहीच वाटलं नाही. लोकांना ते प्राकृत वाटले. प्राकृतो यथा. लोक प्राकृत म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सामान्य, पण देव सामान्य नाहीत हे फक्त मोठ्या महंतांनाच कळालं. म्हणून ते म्हणतात स्त्रीरत्न कुटस्थो. स्त्रियांना सुद्धा असं वाटलं की देव आम्हाला भुलले, पण प्रत्यक्षात कृष्ण प्राकृतासारखे वाटले तरी प्राकृत नाही आहेत. रेमे, रेमे म्हणजे रममान झाले. रेमे रमयती ती, आपण म्हणतो ना रममान होणे. रममान म्हणजे तल्लीन होणे. देव स्त्रियांच्या नादात तल्लीन झाले नाही. लोकांना वाटलं की ते भोगी आहेत, पण ते त्यांच्यासारखे त्यागी कुणी नाही. रेमे स्त्रीरत्न कुटस्थो भगवान प्राकृतो यथा. भगवान कुटस्थ आहे. भगवंताचं स्वरूप हे कुटस्थ आहे. ते मायेला देखील भुलत नाहीत. मग ते स्त्रियांना कसे भुलणार. समूह्यच्या अपमजाहात प्रमोदोस्तमास्ता. ते म्हणतात स्त्रिया, भगवंताच्या स्त्रिया 16,108 होत्या. अहो एका स्त्रीच्या नादाला मनुष्य लागला तर त्याला जन्मभर सुधरत नाही. इथे ब्रीडाव हास, त्या स्त्रियांचं लज्जा, त्यांचं हास्य, त्यांचं बोलणं हे मदनाला सुद्धा लाजविणार आहे. मदन देखील मोहित होणार आहे. मदनोपी आसाम, ज्यांच्या पुढे मदन देखील, ज्या स्त्रियांच्या पुढे मदन देखील कदाचित मोहित झाला असता. अहो एवढंच काय, समूह्यच्या अपमजाहात प्रमोदोस्तमास्ता. प्रत्यक्ष मदनाला जाणारे मदनारी शंकर सुद्धा ज्या मोहिनीच्या रूपाला भिले, मोहिनीच्या रूपाला भुलले, शंकर सुद्धा मोहिनीच्या रूपाला भुलले. मदनाचं धनुष्य हे ज्यांनी तोडून टाकलं, मोडून टाकलं, नष्ट केलं, ते मदनारी सुद्धा जर मोहिनीला भुलले तर बाकीच्यांची काय कथा. ज्या सेंद्रियंबिमुम कुहळ काही नशे कुहू. परंतु भगवंताचं मन कुणीही विचलित करू शकले नाही. 16,108 स्त्रिया होत्या, पण भगवंताचं मन कुणी विचलित करू शकले नाही. भगवंताच्या मनावर कुणीही प्रभाव गाजवू शकलं नाही. भगवंत स्वतःचा विचार स्वतः करणारे होते, स्वतःच्या बुद्धीप्रमाणे चालणारे होते. बाईल बुद्धीचे नव्हते, स्त्रैण बुद्धीचे नव्हते. यसेंद्रियं विबुद्धिं कुहकैर्न शेकुः तन्मयं मन्यते लोको ह्यसंगमपि संगिनाम. त्यांनी वर्णन केले की भगवान ह्यसंगमपि संगिनाम. लोकांच्या दृष्टिकोनातून ते संसार करत होते, ते प्रपंच करत होते, पण ते प्रपंचापासून मुक्त आहेत, संसारापासून मुक्त आहेत. आणि म्हणून ह्यसंगमपि संगिनाम, संगी असून असंगी आहेत. ते प्रपंचात असून मुक्त आहेत. जसं पद्मपत्र मिवांबसा, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये असलेलं कमळ हे पाण्यात असून पाण्यापासून अलिप्त असतं, पाण्यात राहूनही वेगळं असतं, त्याप्रमाणे आत्मोपमेन मनुजम त्याप्रमाणे येतो.
न युज्यते सदात्मस्थैर यथा बुद्धिस्तदाश्रया. हा फार महत्त्वाचा विषय या ठिकाणी या श्लोकामध्ये मांडला आहे. माणसाची बुद्धी जशी असते तसा माणूस विचार करतो. माणसाची जेवढी बुद्धी आहे तेवढा माणूस विचार करतो आणि तो त्या पद्धतीने भगवंताचा विचार करायला लागतो. तम मेनिरे बला मूढास्त्रेणम चानुव्रतम रहा अप्रमाण विदो भर्तुम ईश्वरम मतयो यथा. या अध्यायाचा हा शेवटचा श्लोक आहे. तो अत्यंत मार्मिक आहे. त्याचं एक थोडं वेळ, एक 5 मिनिटं विवरण करू, 10 मिनिटं विवरण करू. म्हणजे अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मतयो यथा. भगवान कसे आहेत तर अप्रमाण विदो. भगवान कसे आहेत, बाकीच्या लोकांना असं वाटलं की ते प्राकृत आहे, सामान्य आहेत, पण भगवंताचा आपल्याला मोजमाप करता येत नाही. भगवान कसे आहेत आपल्याला कळत नाही. अप्रमाण, अप्रमाण म्हणजे ज्याचं प्रमाण करता येत नाही. प्रमाण म्हणजे मोजमाप. प्रमाण म्हणजे प्रमा म्हणजे ज्ञान. प्रमा शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ज्ञान असा आहे. प्रमा म्हणजे ज्ञान आणि या प्रमाता म्हणजे ज्ञानी. प्रमा विशेष प्रकारे मोजणे. मग देवाचं मोजमाप करायचंय. जसं आपण जर म्हटलं अहो समुद्रातलं पाणी किती गॅलन पाणी हो, समुद्रातलं गॅलन मध्ये मोजता येतं का? मग आमच्या जवळ एवढंच माप आहे बाबा. आपल्याजवळ जास्तीत जास्त मोठं माप कोणतं आहे? गॅलन. आपण गॅलननीच विचार करणार. म्हणून आपली बुद्धी जेवढी आहे तेवढा आपण विचार करणार. त्याच्या पलीकडे आपण विचार करू शकत नाही. म्हणून पदार्थाचं यथार्थ रूप जाणण्याचं साधन म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे काय तर पदार्थाचं यथार्थ स्वरूप जाणण्याचं साधन. मग पाण्यासाठी आपण गॅलन, लिटर असे शब्द वापरतो. त्याप्रमाणे वजनदार वस्तूसाठी किलो काय हे शब्द वापरतो. ग्राम आहे, किलो आहे. त्याचप्रमाणे मोठमोठ्या म्हण आहे जुन्या काळातले, याप्रमाणे शब्द वापरतो. पण त्याच्या पलीकडं जर असेल तर आपण काय त्याचं वजनाचं मोजमाप करणार. म्हणून या ठिकाणी अप्रमाण विदो. देव कसा आहे तर अप्रमाण आहे. तो प्रमाणाने मोजला जात नाही. कोणत्याही प्रकारचं प्रमाण तिथं उपयोगी पडत नाही. का बरं तर आपण फार सूक्ष्म आहोत. एवढ्या सगळ्या अखिल ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहे हो. एकच सूर्य नाही, हजारो सूर्य आहेत, हजारो तारका आहेत, हजारो चंद्र आहेत, एवढी मोठी आकाशगंगा आहे. अशा अनेक आकाशगंगा आहेत आणि या ब्रह्मांडामध्ये अशा हजारो गोष्टी आहेत. आपण किती आहेत एवढ्या सगळ्या प्रचंड विश्वामध्ये? आज जरी वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तरी हजारो आकाशगंगा आहेत, हजारो अशा प्रकारचे ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडातल्या एका सूर्यमालिकेत एक पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवर भारत नावाचा देश आहे. त्या भारतामध्ये महाराष्ट्र आहे, त्यात मराठवाडा आहे, त्यात बीड आहे, त्यात पुन्हा करोना शिरलाय. आणि त्यामध्ये एक कुठेतरी एक ठिकाण आहे जिथे आपण बसलोय. मग आपण किती आहोत ते म्हणतात उदुंबर या मशकाहा. त्यांनी वर्णन केलंय उपनिषदामध्ये की औदुंबराचं झाड असतं. त्या औदुंबराच्या झाडावरला काही उदुंबर म्हणजे काही फळं येतात आणि त्या फळामध्ये किडे असतात. त्यातल्या किड्यांनी विचार केला की आपण यातून बाहेर पडून आपण कशातून जन्माला आलो याचा शोध घेऊ. आता ह्या उदुंबराच्या फळामध्ये फळ हेच त्यांना जग वाटते. हे फळ म्हणजेच त्यांना जग वाटते. आणि या फळाच्या बाहेर झाड आहे आणि झाड कुठे आहे? या पृथ्वीवर आहे. पृथ्वी किती मोठी याचा शोध त्यांना लागेल काय? उदुंबरी हा मशका. ज्याप्रमाणे या उंबराच्या फळामधल्या मशकांना, छोट्या छोट्या किड्यांना जसा त्यांचा शोध लागू शकत नाही, ते कुठून जन्माला येण्याचा शोध लागू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्याला ईश्वराचा शोध लागू शकत नाही. का तर आपण याचा विचार करू शकत नाही. कारण जर आपण याचा विचार करायला गेलो तर आपली बुद्धी कमी पडते. म्हणून ही प्रमाणांचा विचार केलाय ना. प्रमाणांचा काही विचार केला नाही असं नाही. शास्त्र आहेत. शास्त्रांनी काही गोष्टी सांगितल्यात. षटशास्त्र ज्याला आपण म्हणतो, 6 प्रकारचे शास्त्र आहेत. त्याचप्रमाणे प्रमाण देखील कोणी 8 मानतात, कोणी 7 मानतात, कोणी 6 मानतात, कोणी 4 मानतात, कोणी 3 मानतात आणि कोणी 1च मानतात. प्रमाण मानलेत ना. एक प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, शाब्द प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे, अर्थापत्ती हे प्रमाण आहे, अनुपलब्धी हे एक प्रमाण आहे आणि ऐतिह्य म्हणजे इतिहास हे एक प्रमाण आहे. अशा अनेक प्रमाण आहेत. ऐतिह्य हे शाब्दामध्येच बसतं खरं म्हणजे. प्रत्यक्ष प्रमाणवाले 4 वाक हे अपुरे.
म्हणजे प्रमाणाने देव कसा दिसत नाही किंवा देव कसा कळत नाही हा आपला विषय चाललाय. अप्रमाणविदो, देव हा अप्रमाणविद कसा आहे, प्रमाणाने तो जाणता कसा येत नाही. उदाहरणार्थ प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा लंगडेपणा एका शब्दात सांगतो. समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो, आहेत का हो शामराव घरी आहेत का, ते म्हणतात नाही. मग प्रत्यक्ष प्रमाणवाले म्हणतात समोर जर असेल तरच प्रमाण माना. मग मेलाय का तो माणूस, तो समोर दिसत नाही म्हणजे नाही का, आहे कुठेतरी असेल ना. पण प्रत्यक्ष प्रमाणवाले म्हणतात नाही समोर असेल तर खरं नाही तर खोटं. याप्रमाणे म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा लंगडेपणा तर एका मिनिटात आपल्याला सिद्ध करता येतो. नंतर अनुमान प्रमाण, ज्या अर्थी त्या अर्थी. पण अनुमान प्रमाण सुद्धा आपण बघितलं, यत्र धूमस तत्र अग्निरिती, जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे. हे जरी खरं असलं तरी जिथं अग्नी आहे तिथं धूर असतोच असं नाही, हे प्रमाणाचा कमीपणा आहे. समजा आपण गॅस पेटवला, अग्नी आहे पण धूर आहे का, नाही, निर्धूर चूल, कुठं धूर आहे. आणि मग प्रमाण अर्धवट आहे. म्हणून प्रमाण या ठिकाणी जे अनुमान आहे तेही अर्धवट आहे. तिसरं आहे शाब्द, शब्दाने व्यक्त करण्याचं. आणि शाब्द प्रमाणाला मर्यादा आहे, कारण सगळ्याच गोष्टी शब्दाने सांगता येत नाहीत. शब्दाला अनेक संदर्भ आहेत, अनेक अर्थ आहेत, अनेक तात्पर्य आहेत. आपण एखाद्याला म्हणलो वा फार शहाणा आहेस तू, त्याला राग येतो. का रे, तुला तर शहाणा म्हणलो मी, तुला राग यायचं काय कारण आहे. तो गेला न्यायालयात, न्यायालयाला समजून सांगितलं वकिलांनी, अहो शहाणा शब्दाचा अर्थ बघा म्हणे डिक्शनरीत, काय क्लेव्हर. मी त्याला चांगलं म्हणलो शहाणा, त्याला राग यायचं काय कारण आहे. सांगायचं तात्पर्य असं, न्यायाधीश काय करील, तो म्हणेल हो बरोबर आहे, शहाणा शब्दाचा अर्थ क्लेव्हर. मूर्ख आहे का, पण ज्या पद्धतीने तो उच्चारला गेला त्याच्यामध्ये मूर्खपणा आहे. म्हणजे वा तुम्ही फार शहाणे आहेत म्हणजे मूर्ख आहे. पण तो अर्थ कुठे आहे सांगा, शब्दात कुठे आहे तो, नाही, तो शब्दात अर्थ नाही, तो वाक्य किंवा शब्दाच्या पद्धतीत आहे आणि ती सिद्ध करता येत नाही. म्हणून शब्द प्रमाणाला मर्यादा आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी शब्दाने कळू शकत नाही, वेद सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपण म्हणतो ना, यम वर्णितून साक्षात श्रुतिरपि मूकत्वमेव मावहती सोस्माकं मनुजानां किं वाचा गोचरो भवती. ज्याला वर्णन करता करता श्रुती सुद्धा मौनावल्या, श्रुती सुद्धा त्या ठिकाणी शब्दात त्यांना भगवंत व्यक्त करता आला नाही. आणि म्हणून माऊलींनी अमृतानुभवामध्ये शब्द खंडन सांगितलंय. शब्दाचं सुद्धा खंडन म्हणजे शब्द सुद्धा तिथपर्यंत जात नाहीत, मग शब्दाच्या पलीकडे जावं लागतं, म्हणून शब्द खंडन. असो याप्रमाणे मग उपमान प्रमाण, त्यात उपमानाने देव जाणता येतो का म्हणले उपमान, हो. म्हणून आपण म्हणतो ना की कसा आहे देव म्हणले तर शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम. हा उपमान प्रमाण, गगन सदृशम. गगन सदृश ठीक आहे, कसा आहे तो आकाशासारखा निळा रंग आपल्याला दिसतो. निळा रंग सुद्धा हा भ्रमित आहे ना, निळा रंग काही निळा नाही असं वर्णन अनेकांनी केलेलं आहे. दासोपंतांनी एका ठिकाणी केलंय की दिसायला जरी निळा रंग दिसला तरी तो आपल्याच दृष्टीचा भ्रम आहे, ते खरं नाही. आणि मग देव काय भ्रमात्मक आहे काय, देव काय भ्रममूल आहे काय, नाही. मग गगनाकारम हे म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की गगनाला ही आपल्याला उपमा दुसरी देता येत नाही. आपण म्हणतो ना की गगनम गगनाकारम, कसं आहे म्हणले गगन, आकाश कसं आहे, आकाश कसं आहे म्हणजे हा आकाशासारखंच आहे, त्याला दुसरी उपमा सांगा ना. नाही, गगनम गगनाकारम सागर सागरोपमा. सागर कसा आहे म्हणले समुद्र, आम्ही समुद्रच पाहायला नाही हो. समुद्र कसा आहे, डबक्यासारखा आहे काय, समुद्र कसा आहे नदीसारखा आहे काय, समुद्र कसा आहे जलाशयासारखा आहे काय, नाही. मग समुद्र कसा आहे, सागर सागरोपमा. सागराला सागराशिवाय दुसरी उपमा नाही. जरी आपण नाथ सागर म्हणत असलो तरी तो काय सागर नाही, सागराची गोष्ट वेगळी आहे. अथांग पाणी आहे, नुसतं पाणी नाही, मोठमोठ्या लाटा आहेत, त्याची खोली किती आहे याचा पत्ता लागत नाही. मोठमोठे तिमिंगल आहेत, मोठमोठे अशा प्रकारचे मासे आहेत, देव माशासारखे मासे आहेत, शार्क माशासारखे मासे आहेत, जे कितीतरी लोकांना सहज गिळंकृत करू शकतील, जहाज गिळंकृत करू शकतील असे मासे आहेत. तसे काय नाथसागरात आहेत का, नाही. म्हणून सागरच सागर उपमा. म्हणून भगवान उपमेने सिद्ध होत नाही, कारण भगवान उपमेने सिद्ध करायला उपमाच कमी पडते. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष, अनुमान, शाब्द, उपमान, त्यानंतर अर्थापत्ती. या अर्थापत्तीने सुद्धा देव सिद्ध होत नाही.
कारण अर्थापत्तीमध्ये ज्ञानात दोन ज्ञानातील भासमान असा विरोध दाखवावा लागतो. दोन ज्ञानातील भासमान विरोध म्हणजे काय? समजा एक म्हणले संस्कृतमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. देवदत्त नावाचा मुलगा आहे, लठ्ठगुठ्ठ आहे, प्रशस्त आहे. देवदत्त लठ्ठगुठ्ठ प्रशस्त दिसतो. मग त्यांनी सांगितलं देवदत्तम दिवान भुंगते. हा देवदत्त म्हणे दिवसा जेवत नाही. दिवसा जेवत नाही म्हणजे रात्री भरपेट खातो म्हणून तर लठ्ठगुठ्ठ दिसतो. मग जर जेवला नसता तर लठ्ठगुठ्ठ दिसला असता का? नाही. दिवान भुंगते याचा अर्थ रात्री जेवतो. दिवसा जेवत नाही पण रात्री जेवतो. कारण त्या अर्थी, ज्या अर्थी त्या अर्थी, म्हणजे थोडंफार तर्काच्या अनुषंगाने आपण जातो. पण तर्क देवापर्यंत पोहोचत नाही म्हणून वेदस्तुतीमध्ये म्हटलंय ननु तर्क हतः. वेदस्तुतीत या ठिकाणी श्रुती जेव्हा भगवंताकडे गेल्या तेव्हा श्रुती म्हणतात देवा तुमच्यापर्यंत तर्क चालत नाही. तर्क ननु तर्क हतः. तर्क खालीच राहतो आणि तुम्ही तर्काच्या पलीकडचे. म्हणून नंतर अनुपलब्धी हे एक प्रमाण आहे. अनुपलब्धी म्हणजे अभाव. अभाव सिद्ध करण्यासाठी अनुपलब्धी हे प्रमाण सांगतात. म्हणजे काय हो अनुपलब्धी म्हणजे? आता आपला रोजचा परिचयातलं उदाहरण देतो की अंधार हा कोणी पाहिला नाही, आपल्याला रोजच दिसतो. रात्री अंधार पडतो, आपण म्हणतो अंधारात जाऊ नको. मग अंधार म्हणजे आपल्याला दिसतो काळा रंग. मला सांगा अंधार नावाचा कोणता पदार्थ आहे? अंधार नावाची कोणती वस्तू आहे सांगा? दाखवा मला अंधार. तिथं उजेड आणला, कुठे अंधार? अंधार गेला. मग अंधार काय? अंधार दिसला का? हो. प्रत्ययाला आला का? हो. पण उजेड आल्याबरोबर अंधार गेला. म्हणजे अंधार हे अभावात्मक अस्तित्व आहे. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. अंधाराचं योग्य विवरण एका शब्दात करायचं व्याख्या तर प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. तसा देव अभावात्मक नाही, देव भावात्मक आहे हो. भाव तेथे देव, भावात्मक हे देव. म्हणून भाव हे देवाचं स्वरूप आहे, अभाव हे देवाचं स्वरूप नाही. म्हणून या ठिकाणी अनुपलब्धी हेही प्रमाण निरर्थक ठरतं, ऐतिह्य हेही प्रमाण निरर्थक ठरतं. अशा प्रकारचे 6 प्रमाण. अप्रमाणविदो भर्तुर. अप्रमाणविद देव कोणत्याही प्रमाणाने सिद्ध करता येत नाही, हा मुद्दा आहे. आणि म्हणून याचं विवरण या ठिकाणी मी केलं. आणि म्हणून शंकराचार्यांनी सांगितलं तत्व समन्वयात. ज्याप्रमाणे आपण उदाहरण नेहमी देत असतो की 6 आंधळे आणि 1 हत्ती. हत्तीला पाहायला आंधळे गेले, जन्मांध. ज्यांनी पाय पाहिले ते म्हणतात हत्ती खांबासारखा. ज्यांनी शेपूट पाहिलं ते म्हणतात हत्ती दोरीप्रमाणे. ज्यांनी कान ज्यांच्या हाताला लागले ते म्हणतात हत्ती सुपासारखा आहे. ज्यांच्या सोंड हाताला लागली ते म्हणतात हत्ती मुसळासारखा आहे. ज्यांच्या हातात पाठ लागली ते म्हणतात हत्ती भिंतीसारखा आहे. आणि परस्परा भांडू लागले, परस्पराला भांडायला लागले. परस्पराला भांडताना प्रत्येक जण म्हणतो माझंच खरं. कोणाचं खरं आहे हो? कोणाचंच खरं नाही. एक शहाणा ज्ञानी माणूस, डोळस माणूस तिथून यायला होता. ते म्हणले अहो का भांडता तुम्ही 6 जण? तुम्ही तर आंधळे दिसाल. हो म्हणले इथं हत्ती आम्ही पाहिला. प्रत्येक जणांनी सांगितलं हत्ती असा आहे, हत्ती तसा आहे, आमचंच खरं आहे. तो डोळस म्हणाला हे सगळं मिळून जे आहे ते हत्ती आहे. त्याला म्हणतात तत्व समन्वयात. हे शंकराचार्यांचं सूत्र आहे. शंकराचार्यांनी सांगितलं या सगळ्याचा समन्वय करा म्हणजे तो ईश्वर आहे. एक एक गोष्टी सगळ्या लंगड्या आहेत, ह्या कमी पडतात. म्हणून या ठिकाणी तत्व समन्वयात हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. याप्रमाणे अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मतयो यथा. ईश्वर कसा आहे? प्रत्येकाने आपापल्या बुद्धीप्रमाणे सांगितला. जो तो बुद्धीच सांगतो. रामदास स्वामींनी म्हटले प्रत्येक जण आपलीच बुद्धी सांगतो. अहो तुमच्या बुद्धीच्या पलीकडे दुसऱ्या बुद्धी आहेत ना, दुसरे ज्ञानी आहेत ना कोणी. म्हणून या ठिकाणी कितीही जरी माणूस मोठा झाला तरी त्याच्या बुद्धीला मर्यादा आहे. कारण शेवटी ती मानवी बुद्धी आहे आणि ईश्वर अतर्क्य आहे. ईश्वर मानवी बुद्धीच्या पलीकडचा आहे. म्हणून या ठिकाणी ईश्वरम मतयो यथा. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मताचा प्रसार करतात, आपापल्या मताप्रमाणे ईश्वराचे विवरण करतात, परंतु ईश्वर कोणाला कळला नाही. अप्रमाण विदो भर्तुर. आणि मग अशा जर मोठमोठ्या ज्ञानी पंडिताला ईश्वर कळाला नाही, विद्वांसमपि कर्षती. मोठमोठे विद्वान जिथं मोहित होतात, मोठमोठे ज्ञानी जिथे चकित होतात, तिथे या स्त्रियांना काय कळावा हो? 16,108 स्त्रिया, यांना फक्त आपला पती एवढं त्यांना कळालं, हा माझा पती आहे. पण पती म्हणजे सगळ्या जगाचा पालक आहे हे माहीत नाही. तो खऱ्या अर्थानं पती आहे, जगतपती आहे हे कळलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मत यो यथा. भर्तू म्हणजे
आमचा भरता आहे. या सगळ्या स्त्रियांना आपला पती म्हणून वाटला, पण त्यांना जगतपतित्व कळलं नाही. म्हणून भगवंताच्या या अलौकिकत्वाचा साक्षात्कार त्यांना कधी झाला नाही. या दृष्टीने या ठिकाणी भगवंताचं मोठेपणा सांगितला. आणि तम मेनिरे बला मूढा, बाकीच्या लोकांना, मूढ लोकांना भगवान कळला नाही. स्त्रैणमच्या अनुव्रतम रहा, त्यांना तो स्त्रैण वाटला. परंतु प्रत्यक्षात भगवान हा सगळ्यांच्यापेक्षा वेगळा आहे. तो सगळ्यापेक्षा अलौकिक आहे. अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मत यो यथा. प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे ईश्वराचा विचार करतो, बुद्धीप्रमाणे आपली बुद्धी लढवतो आणि आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करतो. प्रत्यक्षात त्याचे अर्थ वेगळेच असतात. म्हणून आपण नेहमी बघतो, कायदा एकच आहे, कायदा तोच आहे, तोच हा वकील तोच कायदा वाचतो आणि दुसरा वकील तोच कायदा वाचतो, पण प्रत्येकाने अर्थ वेगळा लावतो आणि मग ते न्यायाधीशाला विचार करावा लागतो की कोणतं बरोबर आहे. कारण कायदा जरी एकच असला तरी अर्थ लावण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणून प्रत्येक शब्दाचे अर्थ जसे भिन्न होतात, ते इथं तर शब्दाचे अर्थ आहेत. पण इथे वेद, उपनिषद हे सुद्धा ज्याच्या पुढे थकीत झाले, ज्याच्या पुढे श्रम त्यांच्या पुढे झाले, श्रमित झाले, त्यांना त्या चैतन्याचा, भगवंताच्या स्वरूपाचा पार कुणालाही लागला नाही. अनंत पार, ना अंत ना पार, भगवंताच्या अलौकिकत्वाचा अंत आणि पार लागू शकत नाही. हा मुद्दा या ठिकाणी सांगितला. त्यानंतर परीक्षितीचा जन्म कसा होईल आणि परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर ज्या घटना घडतील त्या सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे